नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत का? किंवा ही योजना आता कायमची बंद होणार आहे अशी भीती तुम्हाला वाटते का? जर तुमचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सरकारने आता 2 मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे कोणाला पैसे मिळणार आणि कोणाचे पैसे कायमचे बंद होणार हे आता स्पष्ट झाले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते। बहिणींनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची बातमी म्हणजे ई-केवायसी करण्याची मुदत आता संपली आहे। 30 एप्रिल ही शेवटची तारीख होती आणि आता सरकारने स्पष्ट केले आहे की यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही। ज्या महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली आहे त्यांच्याच नावाचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे। आता याद्या पूर्णपणे तयार आहेत। याचाच अर्थ असा की यापुढे ज्या महिलांना हप्ता मिळेल त्यांनी समजून जावे की तुम्ही सर्व अटींमध्ये पात्र आहात आणि तुम्हाला यापुढेही लाभ मिळत राहील। आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल की हप्ते मिळण्यास इतका उशीर का झाला? त्याचे कारण खूप मोठे आहे। सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जवळपास 14 ते 15 हजार कोटी रुपये अशा महिलांनी लाभाच्या स्वरूपात घेतले आहेत, ज्या या योजनेसाठी मुळात पात्रच नव्हत्या। काही महिला स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत, तरीही त्यांनी अर्ज केले। काहींच्या घरी 4 चाकी गाड्या आहेत किंवा काही जण ITR म्हणजे उत्पन्न कर भरतात। अशा चुकीच्या अर्जांमुळे खऱ्या गरजू महिलांचे पैसे लांबणीवर पडले। म्हणूनच सरकारने गेल्या 2 महिन्यात सर्व अर्जांची पुन्हा एकदा कडक तपासणी केली आहे। लक्षात ठेवा, जर तुमच्या कुटुंबात खालीलपैकी कोणतीही गोष्ट असेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे, कुटुंबात कोणाकडेही 4 चाकी वाहन असणे, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असणे किंवा कर भरणारे असणे, किंवा एका कुटुंबातील नियमांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेला असणे। या सर्व निकषांची तपासणी आता पूर्ण झाली आहे आणि जे या अटींना बसत नाहीत त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे। आता सर्वात मोठा प्रश्न, ही योजना बंद होणार का? तर त्याचे उत्तर आहे नाही। ही योजना पुढील वर्षभर तरी नक्कीच सुरू राहणार आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। ज्या महिला पात्र आहेत त्यांना पैसे मिळतच राहतील। आता राहिला प्रश्न मार्च महिन्याच्या हप्त्याचा, तर त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। लवकरच त्या संदर्भातील शासन निर्णय येईल आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। बहिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या कुटुंबातील कोणत्या अटीमुळे कोणाचा अर्ज बाद झाला आहे का? हे खाली कमेंट करून नक्की सांगा। ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर नातेवाईक आणि मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। अशाच खात्रीशीर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।